जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त. अध्याय 33. टेहळदासाची आई. टेहळदास नावाचा एक साधू आणि त्याची आई मारुतीच्या देवळाजवळ झोपडी बांधून राहत होते. टेहळदास साधूच्या आईचे वय 125 वर्षे होते. तिला मोठी सिद्धी प्राप्त झाली होती. साधूने आपल्या झोपडीच्या आसपासची जागा बाग बगीचा लावून मोठी रमणीय केली होती. त्यानंतर पुष्कळ साधू संतांनी व बैराग्यांनी साधूच्या झोपडीच्या आसपास झोपड्या बांधल्या. साधूच्या आईसाठी भंडारखान्यातून रोज 3 भाकऱ्यांची नेमणूक होती. प्रभू दिवसातून एकदा तरी साधूच्या आईची भेट घेत आणि तिच्याबरोबर अर्धा एक घटका आध्यात्मिक चर्चा करत. त्यावेळी तेथे कोणालाही उपस्थित राहायची परवानगी नव्हती. त्या दोघांची काय चर्चा चाले हे कोणालाही कळत नसे, कारण त्यावेळी झोपडीभोवती पहारा असे. टेहळदास साधूची आई काही दिवसांनी समाधी घेणार असल्याने त्यापूर्वी प्रभू तिच्या आत्म्याचे शुद्धीकरण करत होते. एक दिवस प्रभू आणि साधूची आई झोपडीत आध्यात्मिक चर्चा करत बसले होते. एकाएकी ती झोपडी चोहोकडून पेटली. थोड्याच वेळात भोवतालच्या सर्व झोपड्या एकदम पेटल्या आणि आगीचा मोठा डोम उसळला. चोहोकडे धूर दाटला. साधूच्या गवती झोपडीला लागलेली आग चांगलीच भडकली. प्रभू व साधूची म्हातारी आई त्या भयंकर आगीत सापडल्यामुळे सगळीकडे एकच हलकल्लोळ झाला. सर्वत्र हाहाकार उडाला. घागरी, पातेली जे काही सापडेल त्यातून विहिरीचे पाणी आणून लोकांनी आगीवर ओतायला सुरुवात केली. प्रभूंचे कुटुंबीय, शिष्य, सेवेकरी तसेच अरब, रोहिले, शिपाई, प्रभुभक्त असे सगळेजण प्रभूंना शोधू लागले. पण प्रभू व म्हातारी कोणालाही सापडेना. एवढ्या मोठ्या आगीच्या लोळात सापडलेले ते दोघेजण वाचणे अशक्य होते. प्रभू व म्हातारी दोघेजण मृत्युमुखी पडले अशी खात्री वाटून सर्वजण हळहळू लागले. एकच गोंधळ माजला. काही प्रभुभक्त दुःखातिरेकाने छाती पिटून रडू लागले. फक्त व्यंकम्मा गादीजवळ शांत बसली होती. चोहोकडच्या आरडाओरडीचा व गोंधळाचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता. इतक्यात अकस्मात म्हातारीला पाठीवर घेतलेले प्रभू गादीजवळ उभे असलेले लोकांना दिसले. प्रभू व म्हातारी त्या भयंकर आगीतून कसे वाचले आणि अचानक कोठून आले हे लोकांना कळेना, कारण पेटलेल्या झोपडीतून बाहेर येताना ते दोघे कोणाला दिसले नव्हते. त्या दोघांना पाहताच प्रभू आले, प्रभू जिवंत आहेत असा एकच गलका झाला. प्रभू व टेहळदासाची आई या दोघांनाही सुखरूप बघून लोकांना अवर्णनीय आनंद झाला. सर्वांनी माणिक प्रभूंचा जय जयकार केला. पुढे काही दिवसांनी टेहळदासाच्या आईने प्रभू आज्ञेने समाधी घेतली आणि प्रभूसन्निध कायमचे वास्तव्य केले. सर्पदंश. प्रभू दरबारी याचकांची सदैव गर्दी असे. लोक प्रभूंकडे काही ना काही मागणी करायला सतत येत असत. येणारे लोक प्रभू दरबारी काही दिवस राहत आणि आपली इच्छा पूर्ण झाली की निघून जात. तेथे जातीचा किंवा धर्माचा संबंध नसे. हिंदू, मुसलमान, शीख, लिंगायत इत्यादी अनेक जाती व पंथांचे लोक नित्यशः प्रभूदर्शनाला येत. एक दिवस एक गरीब ब्राह्मण आपल्या धाकट्या भावासह प्रभू दरबारी आला. त्याने आपल्या भावाच्या लग्नासाठी प्रभूंकडे 400 रुपयांची मागणी केली. प्रभूंनी त्याला माणिकनगरमध्ये काही दिवस राहायची आज्ञा केली. मग ते दोघे बंधू भंडारखान्यात जेवून बरेच दिवस माणिकनगरमध्ये राहिले. त्या काळात तेथे अनेक लोक आले आणि आपला इच्छित हेतू पूर्ण होऊन निघून सुद्धा गेले. आता दोघे भाऊ आपले काम होण्यासाठी उतावळी झाले होते. इतके दिवस झाले तरी प्रभू आपल्या कामाबद्दल काहीच बोलत नाहीत, म्हणून दोघे निराश झाले होते. प्रभूंजवळ केलेली प्रार्थना वाया जाणार नाही याची त्यांना खात्री होती, पण काम व्हायला उशीर होत असल्याने त्यांना चिंता लागून राहिली होती. एक दिवस लहान भावाला विषारी साप चावला. विषबाधेने तो तात्काळ मृत्युमुखी पडला. सर्वांना वाईट वाटले.
मोठा भाऊ तर धाय मोकलून रडू लागला. ज्या भावाच्या लग्नाच्या आशेने तो इतके दिवस प्रभू दरबारी राहत होता, तोच मृत झाल्याने त्याला शोक अनावर झाला. शेवटी संध्याकाळी ही हकीकत प्रभूंच्या कानावर गेली. ऐकून प्रभूंनाही हळहळ वाटली. त्यांनी आपल्या शिष्यांना आज्ञा केली की या ब्राह्मणाला जो सर्प चावला आहे त्याला इकडे बोलावून आणा. प्रभूंची ही चमत्कारिक आज्ञा ऐकून सर्वजण बुचकळ्यात पडले. काय करावे हे कोणालाही कळेना. जवळच दत्तू न्हावी मशाल घेऊन उभा होता. प्रभूंनी दत्तूला आज्ञा केली की संगमावर जा आणि सर्पाला बोलवून आण. दत्तूला कळेना की सर्पाला बोलावून आणायचे म्हणजे काय करायचे. पण प्रभूंची आज्ञा कशी टाळणार, म्हणून तो बिचारा भीत भीत हातात जळती मशाल घेऊन संगमावर गेला आणि जोरजोराने हाका मारायला लागला. अहो ब्राह्मणास चावलेल्या नागोबा, तुम्हाला प्रभूंनी बोलावले आहे, लवकर चला. दत्तूने हाका मारायला सुरुवात केल्यावर एक नाग फुटकार टाकत त्याच्या दिशेने आला. नागाला पाहताच दत्तू घाबरला आणि परत जाऊ लागला. नागही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. दरबारात पोहोचताच दत्तूच्या जीवात जीव आला. त्याच्या मागून आलेला नाग प्रभूंपुढे आला. त्यावेळी प्रभूंबरोबर बरेच विद्वान शास्त्री बसले होते. त्यांचा वेदांत या विषयावर वादविवाद चालला होता. नाग आलेला पाहून शास्त्री घाबरून गेले. ते पाहून प्रभू हसून म्हणाले, सर्वम खल्विदम ब्रह्मम असे म्हणणाऱ्या विद्वान शास्त्रींनी तरी या सापाला घाबरू नये. मग प्रभू नागाला म्हणाले, आमच्या येथे हजारो बालगोपाल येतात. त्यांचे रक्षण करण्याचे सोडून त्यांना उपद्रव देण्याचे काम तुमच्यासारख्या थोरांनी करू नये. असे म्हणून त्यांनी नागोबाला रवाना केले. मग प्रभूंनी एक खारीक आपल्या तोंडात घातली आणि ती बाहेर काढली. ती खारीक त्या ब्राह्मणाला देऊन ते म्हणाले, ही खारीक उगाळून तुझ्या भावाच्या तोंडात घाल म्हणजे तो उठेल. प्रभूंनी दिलेली खारीक ब्राह्मणाने आपल्या मृत भावाच्या तोंडात घालताच तो झोपेतून उठल्याप्रमाणे उठून बसला. प्रभू सामर्थ्याचा हा अद्भुत प्रकार पाहून भोवतालची मंडळी चकित झाली. त्या तरुण ब्राह्मणाला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढल्यानंतर प्रभूंनी त्याला लग्नासाठी अपेक्षित देणगी देऊन संतुष्ट केले. आपल्या कामाला उशीर होत आहे म्हणून नाराज असलेल्या मोठ्या भावाला समजून चुकले की प्रभूंनी मुद्दामच आपल्या कामाला उशीर लावला. त्याच्या लक्षात आले की आपल्या भावावर अपमृत्यूचे अरिष्ट येणार आहे हे प्रभूंना आधीच कळले होते. ते अरिष्ट टळेपर्यंत प्रभूंनी त्याला आपल्याजवळ ठेवून त्याचा जीव वाचवला. साक्षात मृत्युंजयाबरोबर राहिल्याने आपल्या भावावर आलेले अपमृत्यूचे गंडांतर टळले. ब्राह्मणाने प्रभूंच्या पायावर कृतज्ञतेने लोळण घेतली. आपल्या भावाला जीवदान दिल्याबद्दल त्याने प्रभूंचे शतशः आभार मानले. जय श्री सद्गुरु माणिक प्रभू. जय श्री गुरुदेव दत्त.